आता बातमी आहे एका अपघाताची। नाशिकमध्ये भीषण अपघात झालाय। नाशिक मुंबई आग्रा या महामार्गावर असलेल्या उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला। याच्यात 7 जणांचा मृत्यू झालाय, 5 जण गंभीर जखमी आहेत। या जखमींना स्थानिकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलंय। 2 जणांची प्रकृती जास्त चिंताजनक असल्याची माहिती समोर येते। नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर हा सगळा अपघात झाला। पिकअप आणि आयशर गाडीमध्ये अपघात झाला। लोखंडी गजानं भरलेली आयशर गाडी होती, जिला पाठीमागून वेगानं आलेल्या पिकअप गाडीनं धडक दिली। ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे अपघात स्थळावरची, जिथे रेस्क्यू ऑपरेशन स्थानिकांच्या मदतीने सुरू होतं, तर दुसरीकडची दृश्य आहेत अपघातापूर्वी हे शेवटचं स्टेटस या हुल्लडबाज तरुणांकडून ठेवलं गेलं होतं। प्रचंड वेगाने जाणारी ही गाडी आणि त्याच्यामध्ये त्यांची सुरू असलेली ही मस्ती आपण बघतोय। अपघातापूर्वीचं हे शेवटचं स्टेटस आहे। नाशिकमध्ये हा भीषण अपघात झाला आणि त्याच अपघातापूर्वीची ही दृश्य आहेत। हे शेवटचं स्टेटस या तरुणांकडून ठेवलं गेलेलं होतं, जे सध्या आपण स्क्रीनवर बघतोय। प्रचंड वेग आहे गाडीला, आपल्याला दृश्यांमध्ये पाहून समजतंय। आणि अगदी गाडीच्या बाहेरच्या बाजूला उभं राहून सुद्धा हे तरुण लटकत नाचत तिथून प्रवास करतायत। मात्र हे नसतं धाडस आणि ही हुल्लडबाजी त्या सगळ्यांच्या अंगाशी आली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण दाजणेंकडून। किरण, जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील आहेत? त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। मात्र काही 3 ते 4 तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे। आतापर्यंत 7 जणांचा दुर्दैवी या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर काहींचा जागेवरच मृत्यू झालेला होता। धरणगाव या ठिकाणाहून निफाड तालुक्यातलं जे धरणगाव आहे, त्या धरणगावातून धार्मिक विधी आटपून हे सर्वजण नाशिकला परतत होते। नाशिकच्या सिडको परिसरातील हे संपूर्ण रहिवासी आहेत आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये ते नाशिकला परतत असताना द्वारका परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला होता। या अपघाताच्या वेळेला नागरिकांनी, प्रवाशांनी त्यावेळेला त्यांना तात्काळ मदत करण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये काहींचा जागेवरच मृत्यू झालेला होता। आयशर ट्रकला त्या टेम्पोने धडक दिली होती आणि त्या धडकेमध्ये आयशर ट्रकमध्ये असलेल्या ज्या सळ्या होत्या, त्या सळ्या थेट या टेम्पोमध्ये शिरल्या। त्यामध्ये अनेक तरुण बसलेले होते, त्यांच्या शरीरामध्ये देखील शिरल्या। त्यामुळे तरुण गंभीर जखमी झाले आणि त्या जखमीमध्ये काहींचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर काही गंभीर जखमी आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये काही वेळातच मंत्री गिरीश महाजन देखील पोहोचत आहेत। ते देखील या जखमींची विचारपूस करणार आहे, त्यांच्या नातेवाईकांना भेटणार आहे। मृतांच्या संदर्भामध्ये काही शासकीय मदत केली जाते का, हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी किरण।